हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला दाखवणार आहे तट्टे इडली. तर चला वळूया किचनकडे. तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला 3 वाटी जुना तांदूळ, जे आपण इडलीसाठी यूज करतो. हे तट्टे इडली म्हणजे एक इडलीचाच प्रकार आहे, पण हे वेगळ्या पद्धतीनं बनवलं जाते. तर चला बघूया त्याचे साहित्य. तर 3 वाटी आपण घेतली तांदूळ, त्याच्यामध्ये 1 वाटी आपण टाकले उडीद डाळ आणि त्याच वाटीनं अर्धी वाटी हे साबुदाणा मी घेतलेला आहे. ऑलरेडी मी साबुदाणा त्याच्यामध्ये टाकलेलं. मी तुम्हाला हे माप दाखवते की एवढं घ्यायचं आहे. तर एवढं साबुदाणा घ्यायचा आणि स्वच्छ त्याला 3-4 पाण्याने, जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत आपल्याला आपला जे तांदूळ आहे त्यांना धुवून घ्यायचे स्वच्छ आणि चांगलं. जे प्यायचं पाणी आहे, लास्टला प्यायचं पाण्यामध्येच आपल्याला हे भिजत घालायचं आहे 7 ते 8 घंटे. 7 ते 8 घंटे याला भिजत घातल्यावरती ते चांगलं आपलं जे डाळ आणि हे आहे ते हे होऊन जातात, सॉफ्ट होतात. तर 7 ते 8 घंटे भिजत घाला. आणि नंतर जेव्हा तुम्ही 7 ते 8 घंट्यानंतर दळायला घेणार, तेव्हा जे कांदा पोहे बनवतो ते पोहे घ्यायचे अर्धी वाटी. त्याला स्वच्छ धुवून 5 मिनटं साईडला ठेवायचं. नंतर जेव्हा आपण बॅटर बनवायला घेणार जे तांदूळचं, तर ते तांदळाचं पाणी जे आपण भिजत घातलेलं तेच पाणी टाकूनच आपल्याला मिक्सीमध्ये फिरवायचं आहे. ते पाणी टाकून फिरवण्याचं कारण म्हणजे आता थंडीचे दिवस आहे, तर त्याच्यानी लवकर ती आंबलं जाते, फॉर्मेट होते. तर माझ्या मनाने तुम्ही तेच पाणी थोडं थोडं टाकून हे मिक्सीमध्ये फिरून घ्या. आणि फिरवताना तुम्ही ते जे आपण पोहे घेतले होते ते सगळं मिक्स करून ते एकत्रच फिरवायचं आहे. आणि सगळं बॅटर तयार झाल्यावरती त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. मोठ्या एका भांड्यामध्ये घ्यायचं. मी फिरवते तर टोपण फिरतोय. तर त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. असं एकदम याच्यानी फिरून घ्यायचं, चांगलं फेटून घ्यायचं. आणि त्याला एखाद्या म्हणजे झाकण ठेवून सुती कपड्याने झाकून ठेवा. किंवा मी इथं डब्बा घेतलेला आहे, कारण आता थंडीचे दिवस आहे. थंडीच्या दिवसामध्ये ते लवकर फॉर्मेट होत नाही, म्हणून मी एक डब्बा घेतला आहे. आणि जे बॅटर आहे ते असं डबल झालं पाहिजे, पण थंडीच्या दिवसामध्ये डबल होत नाही. डबल झालं पाहिजे पण थंडीच्या दिवसात होत नाही, म्हणून आपल्याला ते असं व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे. त्या डब्यावरती पण मी टावेल झाकलेलं. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण तट्टे इडली तयार करायला घेऊ, तेव्हा असे डिश घ्यायचे. कारण माझ्याकडे मोल्ड नाही आहे तट्टे इडलीचा. मार्केटमध्ये तट्टे इडलीचा मोल्ड भेटतो. जे माझ्याकडे इडली मोल्ड आहे, मी त्याच्यामध्येच बनवत असते. तर मी कशी बनवते ते तुम्हाला मी दाखवते आता. असे जे हे आपल्या नाश्त्याचे प्लेटी आहे त्यांना ऑइल लावून घ्यायचं. आणि म्हणजे चांगला ऑइल लावून घेतल्यावरती जे आपण बॅटर तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. आणि थोडंसं जो आहे तुमच्याकडे प्लेन इनो असेल किंवा खायचं सोडा असेल तर तुम्ही या बॅटरमध्ये टाकून मिक्स करायचं, चांगलं फिरून घ्यायचं. आणि मग ते आपल्याला त्या डिशमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जास्त पण टाकायचं नाही, जास्त पण जाडी नाही झाली पाहिजे. ती अशी म्हणजे मीडियम जाडी झाली पाहिजे. ही प्लेट कशी आहे बघू शकता तुम्ही. त्याच्यात 3 चमच, हे छोटा चमच आहे एकदम, त्याच्यामध्ये मी 3 चमच टाकते. कारण हे नंतर इडलीसारखी अशी फुलून हे होते, जाडी होते. तर जास्त असं प्लेट भरायचं नाही आपल्याला. प्लेटला खालीच असं पूर्ण पसरलं पाहिजे, एवढंच आपल्याला बॅटर टाकायचं आहे. तर मी असे 2 ते 3 प्लेटा घेतलेल्या आहे. आणि मी गॅसवरती जे इडलीचं भांडं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून बॉईल व्हायसाठी ठेवलेलं होतं. बघू शकता मी कशी आता याचा वापर करते. ते जे खाली टाकलेलं आहे मी इडली मोल्ड, ते सरळ ठेवायचं आहे. जसं आपण इडलीला ठेवतो तसंच ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतरचा जो दुसऱ्या नंबरचा इडली मोल्ड आहे त्याला आपल्याला उलटं ठेवायचं आहे. कारण उलटं ठेवलं तरच आपली डिश बसणार. म्हणून मी याला असं उलटं ठेवून याच्यावरती डिश बसवते ज्याच्यामध्ये आपण बॅटर टाकलेलं आहे. तर असे 2 ते 3 हे डिश आपले बसून जातात तट्टे इडलीचे.
आणि त्याला 15 ते 20 मिनटं स्टीम द्यायचं आहे. मीडियम पहिले 5 मिनटं हाय फ्लेमवरती आणि नंतर 10 ते 15 मीडियम आचेवरती. आणि आता मी इकडे पोली पावडरशिवाय तट्टे इडली ही म्हणजे त्याला हेच नाही, टेस्टच नाही येत. जेव्हा आपण ही पोली पावडर टाकणार तेव्हाच चांगली टेस्ट येते. याला गन पावडर पण म्हणतात. तर हे मी एक छोटी अर्धी वाटी चणा डाळ आणि त्याच्यापेक्षा थोडंसं कमी उडीद डाळ घेतलेलं आहे आणि याला चांगल्यापैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मस्त त्याचा कलर चेंज झाला पाहिजे. जेवढं तुम्ही व्यवस्थित भाजणार तेवढी त्या चटणीला, त्या पोलीला टेस्ट येते. तर थंड झाल्यावरती हे मिक्सीच्या भांड्यामध्ये मी टाकले. त्याच्यात थोडं चवीपुरता मीठ आणि थोडंसं हिंग टाकलं आहे. याच्यामध्ये लसूण पण टाकतात, पण मला बिना लसूणची आवडते म्हणून मी आज लसूण नाही टाकलं याच्यामध्ये. बघू शकता एवढं थोडंसं हिंग आणि याच्यामध्ये बेडगी मिरची थोडं गरम करून तुमच्याकडे असेल थोडं गरम करायची आणि याच्याबरोबरच आपल्याला पिसून घ्यायची आहे, बारीक करून घ्यायची आहे. माझ्याकडे बेडगी मिरची अवेलेबल नव्हती म्हणून मी हे डाळच बारीक केलेली आहे. आता मी हे दरदरीत असं डाळ दळून होतं, एकदम बारीक पण नाही होत, थोडंसं जाड टेक्स्चर असते त्याचं. तर मी माझ्याकडे जे मिरची पावडर अवेलेबल आहे माझ्या टेस्टच्या अकॉर्डिंग मला किती तिखट पाहिजे तेवढं मी याच्यामध्ये आता मिरची पावडर आणि थोडंसं हळदी पावडर ॲड करते, कारण छान असा कलर येतो. असं तर काश्मीरी मिरची किंवा बेडगी मिरची टाकली ना याला खूप छान असा कलर येतो. माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी माझा जो नॉर्मल मिरची पावडर होता माझ्याकडे मी तेच ॲड केलेलं आहे. इकडे चेक करूया आपण की आपली तट्टे इडली झाली आहे का. झाली नव्हती, आता परत मी चेक केल्यावरती ती अशी बोटाला चिटकत नाही आहे. पहिल्या वेळेस मी बोट लावलेली तर ते चिटकलेलं बघू शकता तुम्ही तिथे. तर असं ते हाताला चिटकलं नाही पाहिजे. चिटकली नाही म्हणजे आपली तट्टे इडली तयार झाली आहे. तर असं तुमच्याकडे काही असं छुरी वगैरे असेल तर त्यांच्यानी असं काढून आपल्याला सगळे जे आपले मोल्ड आहे ते बाहेर काढून घ्यायचं आहे. त्याला निशाण पडलेले आहे कारण हे आपण इडलीच्या मोल्डला उलटं करून बनवलेलं आहे. तर ते प्लेटमध्ये तट्टे इडली फुगल्यावरती ते निशाण पडलेलं आहे. असं अलगद छुरी किंवा सराटा तुम्ही असं गोल फिरून ही लगेच अशी निघून जाते इझिली. जशी आपली इडली आपण इडली मोडमधून बाहेर काढतो त्या प्रकारे हे पण बघू शकता. किती सॉफ्ट आहे बघू शकता तुम्ही, खूप सॉफ्ट अशी बनते. तुम्ही एकदा जर बनवली ना ही तट्टे इडली तर तुम्ही इडलीला विसरून जाणार, तट्टे इडलीच बनवणार. कारण माझ्या संग पण असंच झालं. मी जेव्हा हे इंटरनेटवरती तट्टे इडलीची रेसिपी बघितली आणि त्याच्यानंतर मग मी तट्टे इडलीच बनवायला लागली, कारण खूप छान अशी लागते. म्हणजे मनच भरत नाही ह्यावाल्या तट्टे इडली खाल्ल्यावरती. तर आता चला रेडी झालेली आहे आपली तट्टे इडली, तर सर्व करायला घेऊया. तर इथे हे तूप घेतलेलं आहे मी. तूप गरम करून घ्यायचं आणि 3 ते 4 चम्मच मी तूप टाकलेलं आहे तट्टे इडलीवरती. तूप पाहिजेच या तट्टे इडलीला. याला तट्टे इडली तूप पोली पण असे म्हणतात. आणि जे आपण गन पावडर बनवलं ते असं वरून आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यात तट्टे इडलीवरती आणि खायला घ्यायचं. खूप छान लागते. असं पण खाऊ शकता तुम्ही हे गन पावडर आणि तूप टाकून. पण याच्याबरोबर जर आपण खोबऱ्याची चटणी, ग्रीन चटणी जी बनवतो ती जर घेतली तर आणखीन छान अशी टेस्ट येते, याला खूप मस्त लागते. तर मी सजेस्ट करेन की तुम्ही ग्रीन चटणी बनवा आणि त्याच्याबरोबर ती खा. तुम्हाला ग्रीन चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की तुम्हाला देईल. ही जो ओला खोबरा आहे त्याची ग्रीन चटणी आहे. तर ओला खोबरा, थोडंसं आलं, मिरची आणि हरा धनिया आणि मीठ टाकून पाणी टाकून मिक्सीमध्ये फिरून घेतलेली आहे ती. तर खूप छान अशी झालेली आहे माझी तट्टे इडली. मी तर इथं एन्जॉय करते. तुम्ही पण बनवून बघा आणि खा आणि मला कमेंट करून सांगा. बघू शकता किती सॉफ्ट आहे ती. नक्की तुम्ही बनवा ही तट्टे इडली आणि मला कमेंट करून सांगा की तुमची इडली तट्टे इडली कशी झाली ती.
खूप छान अशी लागते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.